नमस्कार मित्रांनो. राज्यातील शेतकऱ्यांना आणि लाडक्या बहिणींना आता दिलासा मिळण्याची शक्यता असून नमो शेतकरी हप्त्याबाबत आता राज्य शासनाकडून आज निर्णय घेण्याची शक्यता असून यासाठी लागणारा निधी हा आज मंजूर करण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता देखील अद्याप बाकी असून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या बरोबरच लाडकी बहीण योजनेचा हप्ता देखील मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे दोन्ही हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता असून दोन्ही योजनेसाठी लागणारा निधी हा आज मंजूर करण्याची शक्यता आहे. कारण उद्या म्हणजे 2 डिसेंबर रोजी नगरपंचायत आणि नगर परिषदा यांचे मतदान आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही GR काढून राज्य शासनाकडून हा निधी वितरित केला जाऊ शकतो. नमो शेतकरी योजनेचा हप्ता खरं तर याआधीच मिळायला हवा होता, पण PM किसान योजनेचा जवळजवळ आता 12-13 दिवस झाले हा हप्ता मिळालेला असला तरी अद्यापपर्यंत या योजनेसाठीचा GR हा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे आता मतदानाच्या मुहूर्तावर हा हप्त्याचा GR काढला जाऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच लाडकी बहिणींना सुद्धा या हप्त्याचे वितरण आता 5 तारखेच्या आसपास होणार असले तरी हे आजच याचा GR काढून हा निधी वितरित केला जाऊ शकतो. राज्य शासन असो अथवा केंद्र शासन असो, हे अशाच वेळी हे हप्ते काढले जातात जेणेकरून कुठले तरी राजकारण असो अथवा कुठले तरी काही चांगला सण असो, अशी योग्य वेळ पाहूनच हे हप्ते काढले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आत्ताचा हा नोव्हेंबरचा हप्ता मिळण्यासाठी आता नगरपंचायत आणि नगर परिषदेचे मतदान असल्या कारणाने नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा एकत्र देण्याची प्रक्रिया चालू केली जाऊ शकते. आणि आज या दोन्ही योजनेसाठी त्या योजनेचा निधी हा वितरित केला जाऊ शकतो. म्हणजेच या दोन्ही योजनेसाठी हे GR काढून या योजनेसाठी लागणारे पैसे हे वितरित केले जाऊ शकतात. लाडकी बहीण योजनेमध्ये हे 2 हप्ते एकत्र येतील अशी अपेक्षा होती, पण नोव्हेंबरचा फक्त एकच हप्ता येण्याची शक्यता आहे. कारण डिसेंबरचा हप्ता हा जानेवारीमध्येच मिळणार असून त्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही असे सूत्राकडून समजते. म्हणजे येणाऱ्या आता या 8 दिवसात नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आणि लाडक्या बहीण योजनेचे 1500 रुपये असे एकूण 3500 रुपये हे वाटप करण्यात येणार आहे. धन्यवाद.